नमस्कार मंडळी. चला तर पोहे बनवताना पोह्यांचा लगदा होतो, शिवाय पोहे वातड होतात, चिवड होतात. असे तुमच्यासोबतही होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये तुम्हाला काही टिप्स आणि काही ट्रिक्स सांगितलेले आहेत, ज्या फॉलो करून तुमचे पोहे सुद्धा अगदी मोकळे, सुटसुटीत आणि मऊ दिवसभर न वातड होणारे पोहे कसे बनवायचे याची डिटेल आणि परफेक्ट माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. चला तर इथे बाउल घेतलेला आहे. तुम्ही अगदी चाळणी सुद्धा घेऊ शकता. तर आता यामध्ये ना पोहे टाकून घेऊया. आता इथे पोहे पहा. पोहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात बनायचे आहे तेवढे पोहे इथे घेऊ शकता. इथे ना नाश्त्यासाठी 4 लोकांना पुरतील एवढे पोहे आपण घेतलेले आहे. आणि आता यामध्ये 2 ग्लास पाणी किंवा जेवढं पाणी वरती येईल एवढं पाणी घालायचं आणि स्वच्छ असे पोहे आपल्याला अगोदर धुवून घ्यायचे आहे. तर इथे ना पाणी घालून हे स्वच्छ पोहे धुवून घ्यायचे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ना भरपूर सारं असं खराब पाणी निघलेलं आहे. आता हे पूर्ण पाणी काढून घेऊया. पाणी आता पुन्हा घालायचं नाही, नाहीतर मग पोह्यांचा लगदा तयार होईल. तर त्यासाठी ना एकदाच पोह्यांमध्ये पाणी घालून पूर्णपणे पाणी यामधलं काढून घ्यायचं. आणि आता त्यानंतर आपल्याला हे पोहे लगेचच हाताने मोकळे करून घ्यायचे आहे. जर पोहे तुम्ही असेच ठेवले ना तरी सुद्धा पोहे ना एकाला एक चिकटतात आणि त्याचा लगदा तयार होतो. त्यामुळे पोहे भिजवताना पोह्यांमधलं पाणी काढल्यानंतर अगदी लगेचच आपल्याला सुट्टे करायचे. त्यानंतर अर्ध्या मिनिटानंतर पुन्हा एकदा सुट्टे करून घ्यायचे. तर पोहे आपण मोकळे सुट्टे करून ठेवलेले आहे. आता आपल्याला कांदे कट करून घ्यायचे आहे. आता पोहे ना दिवसभर नरम राहण्यासाठी, मऊ राहण्यासाठी ना कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त प्रमाणात घालायचं. कांदा जर पोह्यांमध्ये जास्त प्रमाणात असेल ना तर अशा पद्धतीने बनवलेले पोहे सुद्धा दिवसभर एकदम मऊ राहतात, तसेच ते वातड होत नाहीत. तर आता इथे पहा, कांदा ना पूर्णपणे साफ करून घेतलेला आहे आणि आता हा कांदा आपण बारीक चिरून घेतोय. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा यामधल्या छोट्या छोट्या टिप्स वापरून एकदा नक्की पोहे बनवून पहा. तसं तर आपल्या घरी कुणी आलं ना तर आपल्याकडे ऑप्शन असतो पोहे बनवायचे. तर तेच पोहे अतिशय सुंदर आणि वेगळ्या पद्धतीचे जर बनले ना आणि परफेक्ट बनवल्या गेले ना तर त्यामधून तुमची स्तुतीसुद्धा होणार. आणि तसं तर आपल्याकडे बेस्ट ऑप्शन हा नाश्त्यासाठी पोहेच असतो. त्यामुळे पोहे हे परफेक्ट आपल्याला जमायलाच हवे. तर इथे ना अशा पद्धतीने बारीक असा कांदा आपण कट करून घेतलेला आहे. आता राहिलेले कांदे सुद्धा याच पद्धतीने बारीक कट करून घेणार आहे. तर इथे ना कांद्याचं प्रमाण आपण थोडंसं जास्त ठेवलं. कांदा कट करून झाला की एवढी प्रमाणे हिरवी मिरची आणि भरपूर सारी अशी स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची. तसंच हिरवी मिरची सुद्धा आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहे. तर कोथिंबीरीचं प्रमाण सुद्धा ना पोह्यांमध्ये थोडंसं जास्त असेल ना तर पोहे खूप छान आणि मऊ राहतात. हे सगळंच प्रमाण आहे ना त्यामध्ये असतं ना, त्यामध्ये मॉइश्चर असतं आणि त्यामुळे पोहे आपले जास्त वेळासाठी म्हणजे ओलले राहतात आणि त्यामुळे ना पोहे वातड होत नाहीत. तर तोपर्यंत मिरचीसुद्धा इथे कट करून झाली. आता कट करून झाल्यानंतर पुन्हा एकदा ह्या पोह्यांमधून हात फिरवून घेऊया. इथे जर तुम्हाला वाटलं की पोहे खूपच सुट्टे किंवा खूपच कोरडे झालेले आहेत तर अशा वेळेला तुम्ही थोडासा पाण्याचा हबका देऊन हे पोहे जे आहेत ना ते वल्ले करून घेऊ शकता. हातानेच थोडंसं पाणी याच्यावरती मारायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं. पण इथे ना परफेक्ट असे ओले पोहे आहेत त्यामुळे ना मी यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही. पण तुम्हाला जर वाटलं ना तर थोडंसं पाणी यावरती मारायचं आहे. त्यामुळे ना पोहे परतताना वातड होत नाहीत. तर पहा, इथे गॅसवरती कढई ठेवली. आता कढईमध्ये ना 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं. त्यामध्ये मोहरी घालायची, जिरे घालायचे, तडतडू द्यायचे. छान असं तडतडलं की हिरवी मिरची घालून घ्यायची. आता मिरचीसुद्धा चांगली तडतडली की याचमध्ये घालायचा कांदा. आता कांदासुद्धा चांगला परतवून घ्यायचा. जर तुम्ही भाजून घेतलेले शेंगदाणे इथे वापरणार नसाल ना तर कांदा घालण्या अगोदर आपल्याला तेलामध्ये शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे चांगले म्हणजे खमंग खुसखुशीत होईपर्यंत भाजू द्यायचे आणि त्यानंतर कांदा घालायचा आहे. पण इथे ना मी भाजलेले शेंगदाणे वापरणार आहे, त्यामुळे शेंगदाणे मी इथे या स्टेजला घातलेले नाही. आता कांदा चांगला परतला की भाजून घेतलेले शेंगदाणे यामध्ये घालायचे. आता शेंगदाणे सुद्धा थोड्या वेळासाठी यामध्ये परतवून घेऊया. शेंगदाणे ऑलरेडी चांगले भाजून घेतलेले आहेत. पण भाजून घेतलेले नसेल तर सांगितलेल्या पद्धतीने ते तुम्हाला तेलामध्ये तळून घ्यायचे आहे. आता हे मिक्स करून घेऊया. चांगले शेंगदाणे व कांदा परतला गेला की यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आपण कोथिंबीर वरतून सुद्धा घालणार आहोत, पण थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये घातली ना की त्याची टेस्ट छान उतरते.
तसंच आपण थोडासा कढीपत्ता यामध्ये घालून घेऊया. पोहे म्हटलं की कढीपत्ता हा आलाच. आता कढीपत्ता जास्त लेट का टाकला तर कढीपत्ता सुरुवातीला फोडणीत टाकला ना तर तो पूर्णपणे भाजून जातो आणि मग त्याचा पाहिजेच असं स्वाद येत नाही. त्यामुळे ना पूर्ण फोडणी परतल्या गेल्यानंतरच आपल्याला यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आणि अर्ध्या मिनिटासाठी परतवून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया. आता या कांद्यामध्ये सगळं मीठ आणि जी हळद आहे त्याचा कलर सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्या पोह्यांना सुद्धा अतिशय सुंदर असा कलर येतो. तसेच पोहे चवीला सुद्धा अप्रतिम होतात. जर तेलामध्ये मीठ घातलं ना तर या पद्धतीने खरंच खूप छान पोहे होतात. आता भिजवून घेतलेले पोहे आपल्याला या फोडणीमध्ये घालून घ्यायचे आहे. तर आता इथे आपण हे संपूर्ण पोहे यामध्ये घालून घेतले आणि आता आपल्याला फक्त पोहे परतत असताना खूप जास्त हलवायचे नाही. अशा पद्धतीने फक्त खालीवर करून घ्यायचे आहे. या पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात ना अशा प्रकारे तुम्हाला हे पोहे जे आहेत ना ते परतवून घ्यायचे आहे. तुम्ही जर हे खूपच पोहे असे हलवले किंवा खूप जास्त असे दाबून पोहे हलवले ना तर त्याचा भुगा होऊ शकतो. त्यामुळे ना फक्त असे पलटवून घ्यायचे आहे जेणेकरून ना मोकळे सुटसुटीत आणि रसरशीत असे पोहे तयार होतात. तर पहा अशा पद्धतीने आपण फक्त मिक्स करून घेत आहोत. पोहे इथे ना अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. शिवाय ते जास्त आपल्याला परतवायचे सुद्धा नाही. जास्त परतवल्यामुळे सुद्धा आपले पोहे जे आहेत ना वातड होतात. तसेच थोड्याच वेळांमध्ये ते कडक सुद्धा होऊन जातात. तर त्यामुळे पोहे परतत असताना एकदम लो गॅसवरतीच ते परतवून घ्यायचे आहे. सगळ्यात शेवटून इथे राहिलेली कोथिंबीर घालून घेतली. आता पुन्हा एकदा याला मिक्स करून घेऊया. आणि आणखीन एक सिक्रेट गोष्ट मी तुम्हाला यामध्ये टाकायला दाखवणार आहे, जेणेकरून तुम्ही दिवसभर 2 दिवस जरी पोहे राहिले ना तरी सुद्धा वातड होणार नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने हे सिक्रेट जे सांगितले ते नक्की फॉलो करा. तर आता थोड्या वेळासाठी आपण कोथिंबीर घालून हे पोहे मिक्स करून घेतलेले आहे. पण पोहे मिक्स करत असताना कुठेही जास्त हलवायचे नाही. तसंच आता इथे अर्ध्या लिंबाचा रस आपण घालून घेतलाय. यामुळे पोह्यांमध्ये जे आहे ना ते मॉइश्चर तयार होतं आणि यामुळे आपले पोहे दिवसभर असे सॉफ्ट राहतात. तर लिंबाचा रस आवर्जून घाला अशा पद्धतीने. आणि लिंबाचा रस घातल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि थोड्या वेळासाठी पोहे आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचे आहे. तर पोहे तुम्हाला दिसतच असेल एकदम मोकळे सुटसुटीत झालेले आहेत. शिवाय आपल्या पोह्यांचा कुठेही भुगा झालेला नाही. एकदम एक सलग पोहे तयार झालेले आहेत. तर पोह्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना हे मात्र कमेंटमध्ये नक्की कळवा. तसंच तुम्ही ही रेसिपी कुठल्या शहरातून किंवा कुठल्या गावातून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. म्हणजे मला सुद्धा कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत. तर आपले तोपर्यंत पोहे तयार झालेले आहेत, सर्व केले. आता तुम्हाला यावरती आवडत असल्यास बारीक शेवसुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता. तर इथे ना पोहे सर्व करून घेतले, त्यावरती थोडीशी कोथिंबीर आणि मस्त असे पोहे आपले तयार झालेले आहेत. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.